नमस्कार. मी डॉक्टर सीमा गोवंटे आपल्या सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत करते. माझा जो YouTube चॅनल आहे त्याच्यामध्ये यापूर्वी मी शरीराचा आणि मनाचा किती जवळचा संबंध आहे याविषयी आपल्याला माहिती दिलेलीच आहे, की आपल्या मनावर कशा पद्धतीने काम करावं याविषयी अगदी सखोल माहिती आपल्याला त्या व्हिडिओजमध्ये मिळालेले आहेच. तर आपलं हे जे अस्तित्व आहे ते म्हणजे माइंड, बॉडी आणि सोल या 3 लेव्हलला आपलं अस्तित्व असतं. त्यापैकी मनावर कसं काम करायचं याविषयी आपण जाणून घेतलेलंच आहे. आता ज्या अन्नापासून आपलं हे भौतिक शरीर तयार होतं, ते अन्न आपल्यापर्यंत येतं कुठून ह्याविषयी आपल्याला माहीत असणं खूप नितांत गरजेचं आहे. गेल्या 5 ते 10 वर्षामध्ये अचानकपणे डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉइड, कॅन्सर सारखे बरेचसे जीवघेणे आजारांचं प्रमाण अचानकपणे वाढलं. तेव्हा मी याच्या मुळाशी जायचं ठरवलं, की हे अचानकपणे इतक्या झपाट्याने एक-एक रोग का बरं वाढायला लागले? तेव्हा माझ्या लक्षात आलं, की सध्या बहुतांश लोकं खूप हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत. त्यांना हे समजतंय, की आपण जंक फूड खायला नाही पाहिजे, पौष्टिक अन्नच खायला पाहिजे. आणि आपल्याला असं वाटत असतं, की मी खूप पौष्टिक अन्न खातीये. सगळा भाजीपाला हा सगळा पौष्टिक आहे. परंतु हा भाजीपाला आपल्याकडे येतो कुठून? ह्याविषयी अजूनही जागरूकता म्हणावी तितकी नाहीये. जेव्हा मी याचा शोध घ्यायचा ठरवला, तेव्हा सुदैवाने मला खूप चांगल्या शेतकऱ्यांची ओळख झाली, की जे आपल्या पारंपरिक पद्धतीने शेती करतात. अगदी नैसर्गिक पद्धतीने कोणतंही केमिकल, रसायन न वापरता ही शेती करतात. तर आपण पुढच्या भागांमध्ये अशा वेगवेगळ्या शेतकऱ्यांची माहिती करून घेणारच आहोत. परंतु आपल्याला आपल्या या समूहासाठी अ, जे मुख्य शेतकरी लाभलेले आहेत ते आहेत श्री चिंतामणी भोळे दादा, की जे स्वतः एम-एस-सी ॲग्रीकल्चर त्यांनी केलेलं आहे. आणि आज आपण त्यांच्याशी थोडा संवाद साधूया, की त्यांचा हा सगळा प्रवास कशा पद्धतीने होता आणि ते नैसर्गिक शेतीकडे का वळले, कशा पद्धतीने वळले आणि त्यातनं त्यांना स्वतःला काय फरक जाणवला, काय फायदा जाणवला आणि अशा भरपूर शेतकऱ्यांच्या मदतीने आपण नारायणपेठेमध्ये ओंकारेश्वर मंदिराच्या ट्रस्टींशी बोलून त्यांनी त्यांची जागा आपल्याला या प्रोजेक्टसाठी उपलब्ध करून दिली. त्यामुळे मी त्यांचेही अगदी मनापासून आभार मानते, की जेणेकरून आपल्याला हे सगळा विषमुक्त भाजीपाला या सगळ्या शेतकऱ्यांच्या मदतीने खात्रीचा असा आपल्यापर्यंत येऊ शकेल. त्याबद्दल त्यांचेही आभार मानते आणि आज आपण चिंतामणी दादांशी थोडा संवाद साधूया, की त्यांचा हा सगळा प्रवास कशा पद्धतीने होतो. सो चिंतामणी दादा, तुमची आम्हाला थोडक्यामध्ये माहिती देऊ शकाल, की तुमचा सगळा प्रवास कशा पद्धतीने झाला? तुम्ही या विषमुक्त शेतीकडे कसे वळलात आणि त्यातून तुम्हाला काय-काय फायदे झाले? हो. नमस्कार सीमाताई. अ, पहिलं तर सगळ्यात म्हणजे गेल्या 8 वर्षे आता नैसर्गिक शेतीच्या शी निगडीत आहे आणि त्याच्यातून भाजीपाल्याचं उत्पादन मी करत आहे. पण तुम्ही पहिल्या डॉक्टर अशा भेटलेल्या आहात, की ज्या रुग्णांच्या हेल्थ विषयी अ, व्यवस्थित त्याचा सखोल अभ्यास करून त्याच्या मुळाशी जाऊन त्याच्यानंतर त्यांच्यासाठी काही ना काहीतरी प्रयत्न करणाऱ्या पहिल्या हे केल्यात. त्यामुळे तुमचं पण खूप खूप अभिनंदन आणि तुमचे खूप खूप आभार. या सगळ्या उपक्रमावर मध्ये तुम्ही सहभागी घेतलत, तुम्ही इनिशिएटिव्ह घेतलत. अनेक लोकांना त्याच्याशी जोडत आहात तुम्ही. तर हे खूप मोठी गोष्ट आहे आणि ही जी डॉक्टरांकडनं जितक्या ऑथेंटिकली समाजापर्यंत जाईल, त्याच्यापेक्षा म्हणजे ते कोणतेही डॉक्टर्स आहेत हे त्याचे विषमुक्त अन्न चळवळीचे किंवा या उपक्रमाचे ब्रँड अँबॅसेडर्स म्हणता येतील खरं तर. पण दुर्दैवाने असे आत्तापर्यंत अशा पद्धतीने काही ना काहीतरी विचार करणारे, कार्य करणारे कोणी हे भेटले नाहीत. तर त्यामुळे मला पण खूप छान वाटलं,
की अशा पद्धतीने काम करणाऱ्या तुम्ही आहात आणि तुम्ही हा उपक्रम सुरू केला आहे तो. तर अ, माझ्याबद्दल सांगायचं तर मी चिंतामणी घोळे. माझा जन्म पुण्यातच झाला. मी नुमवीचा विद्यार्थी. 10वी पर्यंत नुमवी, 11वी-12वी आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर BSc आणि MSc ॲग्रिकल्चर हे कृषी महाविद्यालय पुणे इथून केलं मी. तर सुरुवातीपासून म्हणजे आता मी जे उरुळी कांचनला आमच्या शेतावर राहतो, उरुळी कांचनच्या जवळ हिंगणगाव म्हणून गाव आहे. तिथे ही मी नैसर्गिक शेती करतो. तर जिथे ही शेती करतो, ही शेतजमीन जी आहे, ही आमची वडिलोपार्जित शेतजमीन. अ, आणि लहानपणापासून मग आमची पूर्ण जी जॉईंट फॅमिली होती, माझे आणखीन 2 काका आणि त्यांची पूर्ण फॅमिली. तर त्याच्यापैकी आमचे एक काका आणि त्यांचा एक मुलगा असे ते इकडे शेतावर राहायचे आणि आम्ही सगळे पुण्यामध्ये शिक्षणासाठी होतो. बरं. पण कुठलीही सुट्टी असेल, कुठले काही सणवार असतील किंवा गावातला उत्सव असेल, तर त्यावेळेला मग शेतावर येणं व्हायचं. अ, सगळ्या शेतामधल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होणं व्हायचं. तेव्हापासून मग शेतीची आवड निर्माण झाली. माझा एक मोठा चुलत भाऊ आहे. त्यांनी पण ॲग्रिकल्चरमध्ये शिक्षण घेतलेलं आणि तो PhD ॲग्रिकल्चरमध्ये होता आणि नाबार्डमध्ये तो जॉब करत होता. तर ही शेतीची आवड त्याच्यामुळे निर्माण झाली आणि मग 12वीच्या नंतर खरं तर मेडिकल किंवा इंजिनिअरिंग याच्यासाठी सहज ॲडमिशन सुद्धा मिळू शकत असताना आणि बाकी सगळे नातेवाईक सुद्धा तेच करण्यासाठी सांगत असताना, की आता संधी मिळतेय तर ती सोडायला नको म्हणून. पण विशेष आवड या शेतीची होती. म्हणून मग शेती करण्यासाठी सुरुवात केली. म्हणजे शेतीचं शिक्षणासाठी ॲडमिशन घेतली BSc ॲग्रिकल्चरसाठी. पण मग BSc ॲग्रिकल्चर जेव्हा ते डिग्री करत होतो, तेव्हा मग प्रत्येक शनिवार, रविवारी शेताकडे यायचो. त्याच्यातल्या काय-काय घडामोडी चालल्यात, त्याच्यामध्ये सहभागी व्हायचो. काय कामं चालली आहेत त्याच्यामध्ये किंवा जे शिकलोय त्याच्यातला काही पार्ट आपल्याला इम्प्लिमेंट करता येईल का? याच्या दृष्टीने प्रयत्न करायचो. पण जे पण काही असं वाटायचं की आपण काहीतरी चांगल्यापैकी करूयात. तर समस्या तर अनेक होत्या. पण त्याच्याच बरोबर हे होतं की जे पण शिकवलं गेलं विद्यापीठांमध्ये, तर ते सगळं केमिकल्स युक्त होतं. पिकांना खतं कोणती घालायची, तर ती सगळी केमिकल्सची घालायची असा भाग होता. मग नंतर MSc केलं तर त्याच्यामध्येही म्हणजे हा पार्ट केमिकल्सच्याच बाबतीतला होता. मग ते झाल्यानंतर मग अशा पद्धतीची जो अनुभव आला अ, पूर्ण BSc करत असताना जो घरगुती अनुभव होता. त्याच्यातून हे लक्षात आलं की हे सस्टेनेबल नाहीये ही शेती. म्हणून मग दुसऱ्या काही भागांकडे आणि त्याच्यातूनच अ, हे कृषीविषयक शिक्षण आणखीन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येईल. या दृष्टीने प्रयत्न करत असताना मला एक संधी मिळाली की ETV मराठी तेव्हा शेतकऱ्यांसाठीचा एक कार्यक्रम होता. तर त्याच्या प्रोडक्शनमध्ये त्याचं जे पण काही व्हिडिओ एडिटिंग वगैरे व्हायचं, तर ते व्हिडिओ एडिटिंग करून मग अर्ध्या तासाचा प्रोग्राम शेतकऱ्यांसाठी तयार करण्याचा कार्यक्रम होता. तर तो मग मी करण्यासाठी तो जॉब करत होतो. 1 वर्ष त्याच्यासाठी मी हैदराबादमध्ये त्याच्यामध्ये मी जॉब केला. त्याच्यानंतर घरी परत मी पुण्यात आलो. आणि त्याच्यानंतर मग तोपर्यंत काही माझे मित्र होते. त्यांनी GRE, TOEFL हे करून परदेशी विद्यापीठांमध्ये ते उच्च शिक्षणासाठी गेलेले होते. आणि MSc केल्यानंतर सुद्धा मला उच्च शिक्षण करायचं होतं. पण त्याच्यासाठी आपल्या भारतातल्या शिक्षणापेक्षा चांगल्या फॅसिलिटीज कुठे याचा मी विचार करत होतो. जेव्हा आम्ही 2002 मध्ये परत पुण्यात आलो. त्याच्यानंतर जेव्हा करत होतो, ऍडमिशन मिळायला मला आणखीन काही वर्ष गेली. तर तेवढ्या कालावधीमध्ये मग मी सीड्स कंपनीमध्ये जॉब केला. मग तेही करत असताना सगळ्या शेतकऱ्यांच्या ह्याच्यावर जाऊन त्याच्याकडनं बीज उत्पादन करून घ्यायचं. ते बीज उत्पादन कलेक्ट करायचं आणि मग इतर ठिकाणी विक्रीसाठी पाठवण्याची ती व्यवस्था त्या कंपनीची होती.
मग ती करत असताना ते केमिकल शेतकरी जे शेतकरी केमिकल्सचा वापर करून शेती करत होते, त्याचे दुष्परिणाम आणि त्याचे काय काय लिमिटेशन्स आहेत त्याचाही अभ्यास करता आला. आणि त्याच्यातून हेही करता जाणवता म्हणजे जाणवलं की ही केमिकल्सनी करणारी शेती आहे ही सस्टेनेबल नाही. परत बी बियाण्याच्या सुद्धा बाबतीत बघितलं तर तेही लक्षात आलं की बऱ्याचशा बियाण्यांच्या कंपन्या आहेत या आता मल्टीनॅशनल कंपनीज आहेत आणि त्या छोट्या छोट्या कंपनीजना तयार करून ते त्यांच्याकडे सर्वाधिकार ठेवण्याचा प्रयत्न. तर इन द मीन टाइम मग मला सिंगापूरमध्ये पीएचडी करण्यासाठी आणि जे पण काही जेनेटिक आणि प्लांट ब्रीडिंग मध्ये झालेलं असल्यामुळे असं वाटत होतं बायोटेक्नॉलॉजी त्याच्यातून जेनेटिक मॉडिफिकेशन चांगले बदल. तर त्याच्यासाठी म्हणून जेव्हा बायोटेक्नॉलॉजी करण्याची ते मी 4 वर्ष केलं. पण ते सगळं करत असताना परत एकदा अभ्यास हाच होत होता की हे जे काही आपण करतोय हे याच्यासाठी हे इतकं खर्चिक आहे. परत इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट आहे आणि याचा एकंदर कुठल्याही पद्धतीच्या विकासासाठी काही त्याचा उपयोग होईल असं वाटत नाहीये. गोष्ट पोहोचली ते म्हणजे जे पण जेनेटिक मॉडिफिकेशन करतो आहे तर हे नैसर्गिक नाही, निसर्गाच्या विरुद्ध जाऊन करतोय. एका वनस्पतीमध्ये घालायची किंवा त्या वनस्पतीमध्ये जी जीन आहे तर ती काढून घ्यायची. तर हा मानवी हस्तक्षेप खूप मोठ्या प्रमाणावर होतोय आणि ते निसर्गाच्या विरुद्ध आहे. तर जेव्हा हे लक्षात आलं याचं बायोटेक्नॉलॉजीचा जो भाग आहे, जेनेटिक मॉडिफिकेशन करण्याचा जो भाग आहे, तर तो भाग असा जाणवला की ते निसर्गाच्या पूर्णपणे विरुद्ध जाण्याचा भाग आहे. त्यामुळे मग ते करण्यापेक्षा आपण निसर्गाला अनुकूल असं जे असेल, निसर्ग चक्र व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी जे काही असेल तर ते करूयात. या दृष्टीने मग ते संशोधन सगळं सोडून मी पुण्यामध्ये परत आलो आणि मग मी टीचिंगचा जॉब करायला सुरुवात केली. तर मी एका शाळेमध्ये पुण्यातल्या 8वी 9वी 10वीला सायन्स आणि मॅथ्स हे शिकवत होतो. पण त्याच्याच बरोबर तिकडचे जे डायरेक्टर आहेत त्यांनी माझं ऍग्रिकल्चरल एज्युकेशन बॅकग्राऊंड बघून अर्धा एकर शेती त्यांनी करण्यासाठी दिलेली होती की ही शेती पण करा आणि त्याच्याद्वारे तुम्ही मुलांना पण ती शेतीविषयक सगळ्या गोष्टी शिकायला मिळतील त्याच्यातून, या दृष्टीने. तर ती शेती करत असताना परत एकदा विचार हाच होता की केमिकल युक्त शेती ती सांगून शिकवून तो काही फायदा नाही आहे. तर कुठल्या पद्धतीने करूयात. तर त्याच वेळेला मग सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती किंवा सुभाष पाळेकर कृषी याचा मला परिचय झाला. की त्याच्यामध्ये आपल्या जी देशी गाय आहे आपल्या भारतीय ओरिजिनची, तर ती देशी गाय आहे तिच्या शेण आणि गोमूत्राचा वापर करून शेती करणं आणि बाहेरून कुठलीच गोष्ट शेतामध्ये न आणता शेतावरच उपलब्ध असलेल्या सगळ्या गोष्टींचा वापर करून शेती करणं. या गोष्टीचा त्याच्यातून म्हणजे ती गोष्ट लक्षात आली आणि मग तिथे शाळेमध्ये या पद्धतीने आपण शेती करूयात आणि मुलांनाही शिकवूयात याच्यासाठी त्याचा वेबसाईटवरून मग सगळा अभ्यास सुरू केला. आणि त्याप्रमाणे ते वेगवेगळे जे पण सांगितलेले होते सुभाष पाळेकर गुरुजींनी, त्याप्रमाणे जीवामृत तयार करणं, त्याच्याचप्रमाणे वेगवेगळी कीटकनाशकं तयार करणं, हे सगळं तिथे केलं आणि 25 वेगवेगळी पिकं त्या अर्ध्या एकराच्या जागेमध्ये आम्ही त्याची लागवड केली होती आणि ती पिकं खूप सुंदर आली, खूपच छान आली. जे की म्हणजे माझ्यासाठीही आश्चर्य होतं
आणि बाकी लोकांच्यासाठी पण आश्चर्य होतं की तुम्ही केमिकल्स न वापरता सुद्धा कसं हे सगळं करू शकता याचे. तेवढंच नाही, ती पिकं जेव्हा काढणीला आली तर तेव्हा मुलांच्या पालकांना तसंच माझ्या काही मित्र आणि नातेवाईकांना मी त्याच्यातल्या त्या भाज्या दिल्या. तर त्याच्यापैकी काही जणांचं तर सांगणं असं होतं की त्यांनी काही काही भाज्या ज्या होत्या त्या 5-5, 7-7 वर्ष खाणं सोडून दिलेलं होतं. जसं की पालक आहे, काकडी आहे. ते बाजारातून जर त्यांनी आणलं, तर त्याचा काही ना काहीतरी त्यांना साइड इफेक्ट्स व्हायचा. अ, पोटाचे काही आजार व्हायचे किंवा अ, पोट बिघडायचं, जुलाब व्हायचे वगैरे असे सगळे काही भाग त्यांनी सांगितले होते. पण जेव्हा त्यांना हे सांगितलं, की याच्यामध्ये आपण केमिकल्स न वापरता वेगळ्या पद्धतीने केलेले आहेत, तर तेव्हा त्यांनी ट्राय केले आणि त्यांचे सगळ्यांचे फीडबॅक खूप आश्चर्यजनक होते. म्हणजे त्यांनी सगळ्यांनी सांगितलं, की याची चव तर एकतर वेगळी आहे. एकदम लहानपणी आमच्या जसं आम्ही खाल्लेल्या आहेत त्या भाज्या, तर त्याच्या प्रकारची चव आणि त्याच्या प्रकारचा स्वाद आहे याला. अ, आणि याने त्रास तर नाहीच झाला. उलट आम्हाला खूप ती चव आवडली आणि म्हणून मग त्यांनी ते सगळे परत मागवून पण घेतल्या त्या भाज्या त्या सगळ्यांनी. मग त्याच्यावरनं परत एक चिंतन असं झालं, की आपण काही नोकरी करतो, व्यवसाय करतोय. हे सगळं करत असताना आपल्याला जे दररोजच्या दररोज खाण्यासाठी जे लागतं आहे, हे तर आपण बाहेरून बाजारातून आणतोय. हे कुठून येतं, कसं येतं, हे काही आपल्याला माहीत नाही. म्हणजे थोडक्यात आपण जाऊन बाजारातनं विषच घेऊन येत आहोत. तर मग आपली जर स्वतःची जमीन आहे, तर मग आपण आपल्यासाठी सुद्धा स्वतःसाठी हे शुद्ध सगळं भाज्या आहेत, ज्याच्यावर मुख्यतः खूप जास्त मोठ्या प्रमाणात रासायनिक औषधांचा वापर होतो, रासायनिक खतांचा वापर होतो. तर त्या तरी आपल्यासाठी आपण सुरू करूयात. म्हणजे आपल्यासाठी लागवड करूयात. आणि मग त्याच्यामध्ये जे जास्तीचं उत्पादन होईल, ते समाजातील सगळ्या लोकांना पण ज्यांना कोणाला अ, अ, आवश्यकता आहे किंवा ज्यांना कोणाला आवडेल, त्यांना आपण देऊयात. या दृष्टीने मग ही आमची वडलोबारची जमीन जी आहे, इथे ही नैसर्गिक शेती सुरू केली. तर जेव्हा तुम्ही या नैसर्गिक शेतीकडे वळालात, तेव्हापासून हो. आजपर्यंत तुम्हाला बऱ्याच अडचणी आल्या असतील. तर काय पद्धतीच्या अडचणींना तुम्हाला फेस करावं लागलं आणि कशा पद्धतीने तुम्ही त्यातनं मात केली? आणि अजून सुद्धा काय-काय पद्धतीने चॅलेंजेस तुम्हाला फेस करावे लागतील? हो. चॅलेंजेस म्हणजे नैसर्गिक शेती सुरू केल्यानंतर म्हणजे शेती हीच मुळात एक हर्डल्सची रेसच आहे. तुम्ही जात असताना प्रत्येक पावलोपावली अडचणी आहेत. हो. अ, तर त्याच्यातली सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांना हे अ, पटतच नाहीये आता, की जे पूर्वीपार आपल्याकडे हे सगळी शेती अशा पद्धतीने करत होते. हो, रासायनिक खतांचा, औषधांचा वापर होत नव्हता आपल्याकडे. हो, हो. दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर आपल्याकडे खरं तर रासायनिक सगळ्या घटकांचा शेतीमध्ये वापर करायला सुरुवात झाली हरित क्रांतीनंतर. बरं. पण आता अशी परिस्थिती आहे की लोकांना रसायनांचा वापर न करता शेती होऊ शकते. हं. हाच मुळात विषय पटत नाही. बरोबर. आणि देशी गाईच्या शेण आणि गोमूत्रावर फक्त शेती कशी काय होऊ शकते? हा हं. विश्वासच नाही. त्यामुळे मी इथे शेती करायला सुरुवात केली तेव्हापासून आज तागायत सगळे लोकं ना म्हणजे ते वेड्यात काढतात, की असं कधी होऊ शकतं का? आणि त्याची गोष्ट म्हणजे अशी, की शेतावर काम करायला कोणीही नवीन मजूर आले, की ते पहिले मला सल्ला द्यायला सुरुवात करतात, की "अरे, ही कसली शेती तुम्ही करताय? तुम्ही रासायनिक खतं आणा, युरिया आणा, सुफला आणा आणि ती तुमच्या शेतात टाका. कशी काय भारी येते ते पहा." तर खरंय. तर मुख्य अडथळा आहे. हां. दुसरा अडथळा आहे की सगळ्याच शेतमालाच्या बाबतीमध्ये एकंदर लोकांना फक्त त्याची प्राइस सोडून कुठल्या बाबतीमध्ये त्याचं काय पाहावं, हं. काय कशा पद्धतीचं आपण चॉईस करावा, हेच मुळात माहिती नाही आहे. आणि कोणाला त्याच्यासाठी वेळ द्यावा असंही वाटत नाही.
बरोबर. त्यामुळे त्याचा म्हणजे त्याच्या बाबतीतला अवेअरनेस पण नाही आहे, की बरोबर. जेणेकरून असे जे कोणी व्यवस्थित प्रयत्न करत असतील, जे आरोग्यासाठी आवश्यक असं अन्न हे करत असतील, आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने, आपली इम्युनिटी सुधारण्याच्या दृष्टीने. पण त्याच्याकडे पाहण्यासाठी किंवा त्या गोष्टी मिळवण्यासाठी कोणी प्रयत्न करताना असे इतक्या मोठ्या प्रमाणावर दिसत नाही, बरोबर. की ते जर व्हायला सुरुवात झालं ग्राहकांकडून, तर हो. मग ऑटोमॅटिकली शेतकऱ्यांपर्यंत ती गोष्ट पोहोचू शकते. या गोष्टीसाठी डिमांड आहे आणि मग बरोबर. आपण या पद्धतीची शेती करू शकतो असं. बरोबर. अ, बरोबर. दुसरी महत्वाची आणखीन पुढची गोष्ट आहे, की ही नैसर्गिक शेती करत असताना बहुतेक सगळ्याच्या सगळ्या गोष्टी म्हणजे जे खत तयार करायचं असतं देशी गाईच्या शेण आणि गोमूत्रापासून, त्याला जीवामृत म्हणतात. तर ते पिकांना देण्यासाठी ते स्वतःला तयार करायचं असतं. हो. त्याच्यासाठी गाय सांभाळायला लागते, देशी गाय. बरोबर. देशी गाईचं दुधाचं उत्पन्न खूप कमी असतं. तर ती बरोबर. फक्त आपल्याला शेण आणि गोमूत्रासाठी म्हणूनच आपल्याला सांभाळायची आहे. याचं हे पण आपल्याला त्याच्यासाठीचा विचार करायला लागतो. बरोबर. अ, आणि प्रत्येक गोष्ट शेतासाठी जी वापरायची आहे, ती मॅन्युअली स्वतः तयार करायला लागते किंवा जमिनीमध्ये जे तण येतं, ते तण प्रत्यक्ष कुठलेही केमिकल्स म्हणजे तणनाशक न वापरता शेती करायची असते. त्यामुळे ते तण काढणं शेतातनं हे मोठी गोष्ट असते. त्यामुळे कंटिन्युअसली मॅन पॉवर पुष्कळ लागते, लेबर लागतं आणि त्याचा खर्च पुष्कळ मोठ्या प्रमाणात होतो. तर हा आणि ते मिळणं, कारण लोकांना हल्ली शेतामध्ये काम करायला नको आहे तसं. बाकी कुठल्याही गोष्टीतल्या कामं करण्यासाठी ते जातील, पण शेतामध्ये काम करायला नको आहे सध्या लोकांना. बरोबर. तर हा एक मोठा प्रश्न येतो. त्याच्यानंतर शेताला पाणी द्यायचं असतं, तर ते पाणी हो. देण्यासाठीची ऊर्जा जी आहे, आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळायला पाहिजे. तर ती इलेक्ट्रिसिटी मिळत नाही, वेळीच मिळत नाही. अ, 24 तासापैकी शेतीसाठी फक्त सध्या 8 तासच वीज उपलब्ध असते दररोज. त्याच्यातले पण आमच्याकडे आठवड्याभरामध्ये 3 दिवस दिवसा लाईट असते आणि 3 दिवस रात्री लाईट असते. तर तेव्हा ते मोटर चालू करून तेव्हा मग ते शेताला पाणी द्यायचं असतं. अ, अ- अशा सगळ्या भरपूर गोष्टी आहेत. आणि ग्राहकांच्या बाबतीमध्ये आता जर पाहिलं तर अ, कुठलीही शेती आता जे काही करत आहोत, तर त्याच्यासाठीची तोडणी करणं आणि त्याच्यासाठीची विक्री व्यवस्था पाहणं, हे पण स्वतःला पाहायला लागतं. त्याच्यासाठीचा ट्रान्सपोर्ट स्वतःला अरेंज करायला लागतो. अ, या सगळ्या गोष्टी हे करत असताना मग असं प्रत्येक गोष्ट आपल्याला करायची आहे, तर आपल्याला स्वतःला ती अरेंज करायला लागते. अ, ही पण एक मोठी त्याच्यातली गोष्ट आहे. आणि जे पण लेबर इथे आहे अवेलेबल असतं म्हणजे शेतीसाठी, हे सगळं अनस्किल्ड असतं, अनएज्युकेटेड असतं. त्यामुळे त्यांना आणि रिलायबल पण नाही. म्हणजे आज कोणी आले कामाला, तर ते उद्या येतीलच का? आणखी 4 दिवसांनी आपलं काम कंटिन्यू करण्यासाठी येतील का? याच्याबद्दल काही शाश्वती नसते. अशा सगळ्या अडचणी फेस केल्या ह्याच्यामध्ये. आणि करत आहे म्हणजे सध्या त्याच्यातून मार्ग काढत चालू आहे. तर आज आपण बघितलं की चिंतामणी दादा हे एक उदाहरण आहे. असे असंख्य शेतकरी आहेत की जे दररोज अशा भरपूर समस्यांना तोंड देत आपल्यासाठी नैसर्गिक शेती करून आपल्यासाठी हा माल इथपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करतायत. तर मला तुम्हाला सर्वांनाच हे आवाहन करावंसं वाटतं की आपण आपला स्वार्थ बाजूला ठेवून या लोकांसाठी ज्या पद्धतीने मदत करता येऊ शकेल, एक स्वयंसेवी भावनेने, की जसं आज ते आपल्यासाठी शेतात उन्हातान्हात राबून आपल्यासाठी एक विषमुक्त भाजीपाला उपलब्ध करून देत आहेत. तसं एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपली ही जबाबदारी आहे, की आपण यांना ज्या पद्धतीने मदत करता येऊ शकेल, त्या पद्धतीने आपण सर्वजण मिळून यांना मदत करूया. आणि दर रविवारी सध्या आपण ओंकारेश्वर मंदिराच्या प्रिमायसेस मध्ये ते
5 शेतकऱ्यांकडनं भाजीपाला घेऊन आपल्यासाठी तिथे उपलब्ध करून देत आहे. तर मी आपल्या सगळ्यांना आवाहन करते, की प्रत्येकाला ज्या पद्धतीने या सगळ्या शेतकऱ्यांना मदत करता येईल, सहकार्य करता येईल, त्या पद्धतीने आपण त्यांना सहकार्य करूया. आपण पुढच्या काही व्हिडिओजमध्ये अजून या नैसर्गिक शेतीविषयी जाणून घेणारच आहोत. तर तत्पूर्वी आजच्या आपल्या या सेशनमध्ये मला तुम्हा सर्वांपर्यंत फक्त एवढाच संदेश पोहोचवायचा आहे, की आपल्यापर्यंत येणारा भाजीपाला हा नैसर्गिक पद्धतीने पिकवून तो आपल्यापर्यंत येईपर्यंत त्यांना ज्या पद्धतीच्या वेगवेगळ्या स्ट्रगल्समधनं जायला लागतं, त्याची आपण सगळ्यांनीच जाणीव ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि दर रविवारी सध्या सकाळी 9 वाजता हे सगळे शेतकरी दादा आपल्यासाठी भाजीपाला जो काही पाठवणार आहे, घेऊन येणार आहे. तर या सगळ्याचा आपण सगळ्यांनीच मिळून आनंद घेऊया आणि अजून आपल्याकडनं ह्या पद्धतीच्या एका ॲक्टिव्हिटीसाठी जे काही मदत करता येईल, त्याचा प्रसार करता येईल, ते आपण सगळेच जण मिळून प्रसार करण्याचा प्रयत्न करूया. चिंतामणी दादा, आज आपण इथे आम्हाला सगळ्यांना खूप छान माहिती दिली. अजूनही आम्ही तुमच्याकडनं पुढच्या भागामध्ये जाणून घेणारच आहोत. सो आजच्या या भागासाठी तुमचे मी अगदी मनापासून आभार मानते. धन्यवाद. हो, धन्यवाद. तुमचेही आभार. कारण तुम्ही ही इतकी छान ऍक्टिव्हिटी करताय आणि तुमच्या पेशंट्स आणि म्हणजे एक आदर्श घालून देतात की डॉक्टरांनी समाजाच्या पूर्ण आरोग्यासाठी कसा विचार करायला हवा आणि मग पुढे सगळ्यांनी मिळून त्याच्यासाठी काय करता येईल. त्यामुळे तुमचंही अभिनंदन आणि धन्यवाद. धन्यवाद. हो, चालेल.